हो बेटा, आज आपण शून्य काय असतो हे समजून घेऊया. त्यासाठी काही उदाहरणं बघूया. नक्षत्रा, कसलं चित्र आहे बेटा हे? फुलांचं. बरोबर. कोणती फुलं आहेत ग ही? गुलाबाचे. व्हेरी गुड. किती फुलं आहेत बेटा ही? 1 2 3. व्हेरी गुड. आता या 3 फुलातलं एक फुल मी कमी केलं तर किती फुलं उरतील? 1 2. शाबाश. परत या 2 फुलातून मी एक फुल कमी केलं तर किती फुलं उरतील? 1. व्हेरी गुड. आणि आता ते एक फुल पण मी काढून घेतलं किंवा कमी केलं तर आता किती फुलं उरतील ग? काहीच नाही. काहीच नाही म्हणजे 0. बाळा, या चित्रात तुला काय दिसतंय? बस. बस. व्हेरी गुड. पण बेटा, ही आहे स्कूल बस. आता या स्कूल बस किती आहेत बरं? 1 2 3 4. व्हेरी गुड. या 4 स्कूल बस आहेत. यातली एक स्कूल बस पुढे गेली तर आता रस्त्यावर किती स्कूल बस उरल्या? 1 2 3. छान. त्यातली अजून एक स्कूल बस पुढे गेली तर किती उरले बेटा रस्त्यावरती स्कूल बस? 1 2. 2. परत यातली एक स्कूल बस पुढे गेली तर आता किती उरल्या? 1. आणि ही एक स्कूल बस पण गेली तर आता रस्त्यावर किती स्कूल बस उरल्यात बेटा? काहीच नाही. काहीच नाही. रस्ता रिकामा आहे म्हणजेच 0 स्कूल बस आता या ठिकाणी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता एक नवीन उदाहरण फळ्यावर समजून घेऊया. ही आहे लॉलीपॉप. काय आहे? लॉलीपॉप. किती लॉलीपॉप आहेत चित्रात? 1. परत 2 3 4 5. किती लॉलीपॉप आहेत फळ्यावर? 5. या 5 पैकी एक लॉलीपॉप मी रामला दिली तर आता किती उरतील रे? 1 2 3 4. शाबाश. 4 लॉलीपॉप उरल्या. पुन्हा एक लॉलीपॉप मी मेघनाला दिली तर आता किती लॉलीपॉप उरतील? 1 2 3. व्हेरी गुड. 3. पुन्हा मी या 3 पैकी एक लॉलीपॉप नैतिकला देऊन टाकली तर आता किती लॉलीपॉप उरतील? 1 2. व्हेरी गुड. 2. या 2 लॉलीपॉप पैकी पुन्हा एक लॉलीपॉप मी श्यामला दिली तर आता किती लॉलीपॉप उरल्या? 1. आणि ही उरलेली एक लॉलीपॉप मी परत राधेला दिली तर आता किती लॉलीपॉप उरल्या रे? काहीच नाही. काहीच नाही म्हणजे 0. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर 0 लिहितात कसा? तर हा असतो 0. काय आहे हा? 0. 0 म्हणजे काहीच नाही. समजलं सर? हे बघा बाळांनो, आता आपण हे उदाहरण चॉकलेटच्या माध्यमातून समजून घेऊ. नक्षत्र, मला सांग, आता हे किती चॉकलेट आहेत बेटा? 1 2. शाबाश. 2 चॉकलेट आहेत. या 2 चॉकलेट पैकी एक चॉकलेट तू खाल्लं तर आता किती चॉकलेट शिल्लक राहतील ग? 1. 1. शाबाश. आणि हे एक चॉकलेट पण जर मी खाल्लं तर आता इथे किती चॉकलेट शिल्लक राहतील? एकही नाही. काहीच नाही. काहीच नाही म्हणजे काय? 0. 0. काहीच नाही म्हणजे 0. शाबाश. सर, आता मी लाडूंचं उदाहरण देऊ का? अरे वा, छान. दे बेटा एक उदाहरण. माझ्या आईने मला 3 लाडू दिले. 1 2 3. त्यापैकी एक लाडू मी खाल्ला आणि माझ्याजवळ 2 लाडू उरले. त्यापैकी एक लाडू मी माझ्या भावाला दिला. माझ्याजवळ एक लाडू उरला. तो लाडू सुद्धा मी माझ्या मैत्रिणीला दिला तर माझ्याजवळ काहीच नाही उरले. काहीच नाही उरले म्हणजेच माझ्याजवळ 0 लाडू शिल्लक राहिले. वा, छान. काहीच नाही म्हणजे 0. अगदी बरोबर बेटा. या उदाहरणावरून कळलं तुला आता 0 म्हणजे काय असतं ते? हो सर. दिलेल्या वस्तूंपैकी एकही वस्तू शिल्लक न राहिल्यास त्याला 0 असे म्हणतात. म्हणजेच काहीच न राहणे त्याला 0 असे म्हणतात. अगदी बरोबर. छान बेटा.